नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज जो माझा लेखालिपिक लेखा परीक्षा लिपिकचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधला अंकगणित सेक्शनवर जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स एकूण 7 क्वेश्चन्स मी इकडे डिस्कस करणार आहे। तर ते 7 क्वेश्चन्स कोणते ते पाहूया। पहिला जो क्वेश्चन आहे, 52 माणसे एक काम 35 दिवसात पूर्ण करतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 28 माणसांना किती दिवस लागतील। हा क्वेश्चन जो होता हा कशा प्रकारे सॉल्व करायचा होता लक्षात घ्या। 52 माणसे किती 35 दिवसात करतात, म्हणून एक जो माणूस आहे एक माणसाला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील पहिला आपण ते काढणार। एक माणूस किती दिवसात काम करेल तर 52 गुणिले 35। हे केल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर मिळेल ते असेल एका माणसाला काम करण्यासाठी लागणारे दिवस। तर बघा 35 दुने 70, सो 70 शी 0 हातच्याला गेले 7, त्यानंतर 35 पाचा खरं तर 35 10 किती असतात 350, सो 350च्या निम्मे जर केले तर 175, सो 175 अधिक हातच्याचे 7 केले म्हणजेच किती मिळतील आपल्याला 182, सो 182 म्हणजेच 1820 हे किती एक माणसाला काम करण्यासाठी लागणारा दिवस, कुठलं जे काही काम दिलेलं आहे ते इतके दिवस लागणार आहेत। त्यानंतर आपल्याला बोलले 28 माणसं जर असतील तर किती दिवस लागतील, म्हणजेच काय करायला लागेल दिलेल्या आलेल्या उत्तराला 28 ने आपल्याला काय करायला लागेल तर भागावं लागेल। ओके, सो बघा 28 ने जर आपण भागलं तर काय येईल 28 सग जर केले आपण तर 168 येऊन जातील। सो 182 मधून 168 वजा केले 28 सक 168, सो इथे भेटून जातात आपल्याला 14। ओके, 14 इथे भेटून जातात सक। ओके, हा 0 इथे लिहिला, त्यानंतर 228 पाचा 140, सो इथे 65 हे आपल्याला उत्तर मिळत आहे। सो आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 28 माणसांना किती दिवस लागतील तर 65 इतके दिवस लागतील, हे याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न बघा, सुमाच्या आईचे सध्याचे वय हे सुमाच्या वयाच्या 5 पट असेल। आपण काय करू, हे सुमाचे जे वय आहे त्याला x म्हणूया आणि सुमाच्या आईचे जे वय आहे आईचे वय त्याला y म्हणूया, बरोबर। तर पहिलं वाक्य काय सांगते, सुमाच्या आईचे सध्याचे वय हे सुमाच्या वयाच्या 5 पट असेल। मग काय सुमाच्या आईचे वय हे सुमाच्या किती 5 पट, सो 5x। बघा y म्हणजेच काय सुमाची आई, सो सुमाच्या आईचे सध्याचे वय हे सुमाच्या वयाच्या 5 पट, सुमाचं वय x आणि त्याच्या 5 पट, हे आपल्याला एक हे भेटलेलं आहे समीकरण 1 भेटलेलं आहे। आता पुढचं बघा, 10 वर्षानंतर आपण काय केलंय सुमाचं वय x मानलंय, सुमाच्या आईचं वय y मानलंय, म्हणजेच 10 वर्षानंतर काय होईल यांचं वय y अधिक 10 हे आईचं वय होईल आणि दुसरं जे आहे x अधिक 10 हे कोणाचं वय होईल सुमाचं वय होईल, बरोबर। नंतर म्हटलं आईचे वय हे सुमाच्या वयाच्या तिप्पट होईल। मग आईचं वय याच्या बरोबर जर आणायचं मध्ये आपण बरोबर सिम्बॉल लिहिलंय, मग सुमाच्या वयाला काय करायला लागेल 3 ने आपल्याला गुणावं लागेल, बरोबर आहे। ओके, त्यानंतर बघा हे जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा आपल्याला y ची किंमत इथे टाकली, कारण समीकरण 1 वरून ही y ची किंमत आपण टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला सगळं जे उत्तर आहे ते x फॉर्म मध्ये भेटेल, बरोबर। तर बघा 5x ही जी किंमत दिसते ती y मध्ये इथे टाकली तर आपलं काय भेटेल 5x अधिक 10, 5x अधिक 10 बरोबर 3 ने या ब्रॅकेटला गुणलं तर आपल्याला भेटेल 3x अधिक 10। याला ज्यावेळेस आपण सॉल्व करू तेव्हा बघा हे 5 आहेत, हे 3 इकडे या बाजूला गेले, हे झाले 2x बरोबर। हे किती आहेत सॉरी ते 30 आहेत, मी चुकीने 10च लिहिलेत कारण 3 गुणिले 10 30 झाले। ओके, आणि हे 10 ज्यावेळेस इकडे येतील तेव्हा ते वजा होतील, 30 वजा 10 म्हणजेच किती होतील 20, म्हणजेच x ची जी किंमत आपल्याला भेटेल ती भेटेल 10। आता इथे प्रश्न काय आहे तर सुमाच्या आईचे वय किती आपल्याला विचारलेलं आहे, तर आईचे वय किती y आहे, सो y बरोबर किती 5 आणि x ची किंमत आपण काढलेली आहे, x ची किंमत किती निघाली आता 10, सो 5 गुणिले 10 म्हणजेच किती आलं 50 हे आपलं उत्तर आलेलं आहे।
परीक्षेमध्ये असं इतकंच हळूहळू नका करू, नाहीतर खूप जास्त वेळ जाईल. तुम्हाला पटपट करायचं आहे, हे मी एक्सप्लेन करतोय म्हणून इकडे असं तुम्हाला हळूहळू इकडे सांगतोय. ओके, त्यानंतर पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, एक मिनिट. याच्यामध्ये ए आणि बी ची किंमत दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला सांगितलंय बी चा ए वा घात अधिक ए चा बी वा घात किती असेल. तर फक्त काय करायचं, बी ची किंमत टाकायची, ए ची किंमत टाकायची आणि सॉल्व्ह करायचे. बघा बी ची किंमत किती दिलेली आहे 4, ए ची किंमत किती दिली 3, सो 4 चा तिसरा घात ही कोणाची किंमत झाली, बी चा ए वा घात अधिक, लक्षात घ्या, ए चा बी वा घात म्हणजे 3 चा चौथा घात, 3 चा चौथा घात. आता बघा 4 चौक 16, 16 चौक 64, हे झालं 4 चा चौथा घन आणि 3 चा चौथा घात, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, बरोबर. यांची ॲडिशन केली 4 आणि 1 5 आणि हे झाले 14, 8 चा 14. सो याचं उत्तर जे भेटेल ते किती असणार आहे, 145 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढचं एक, खरं तर मला मराठीमध्ये एक्सप्लेन हे ट्रान्सलेट नाही करता आलं, म्हणजे एकंदरीत मी मराठीमध्ये थोडंसं तुम्हाला सांगतोय की तिथे दिलेलं वर्गमुळात 48 हे कुठल्या म्हणजे एक प्रॉपर रूटमध्ये आपण कसं लिहू शकतो. ओके, तर तिथे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 4, वर्गमुळात 5 असं दिलेलं. तर खरं तर बघा वर्गमुळात 48 जो आहे, ओके, त्याला आपण असं लिहू शकतोय बघा, 16 त्रिक 48, 16 गुणिले 3, हा वर्गमुळात 16 जो आहे ज्यावेळेस आपण बाहेर काढू तेव्हा किती बनेल, 4 वर्गमुळात 3. सो याचं जे उत्तर आहे, जे प्रॉपर रूटमध्ये आपण जे लिहू शकतो फक्त एकाच रूटमध्ये, त्याचं जे आन्सर होतं ते वर्गमुळात 3 हे त्याचं राईट आन्सर होतं. त्यानंतर बघा पुढचं एक, हे बुद्धिमत्ता चाचणीवरचं होतं, हे खरं तर अंकगणितेमधलं नाही आहे. तर बघा 11, 22, तर 28 किती. तर बघा 11 दुने किती 22 होतात आणि 28 दुने किती होणार, तर 56 होणार. 56 हे याचं आन्सर असेल. आता हे खरं तर जे आहे ऑप्शनवर डिपेंड असतं. आता ऑप्शनमध्ये 56 एक होतं आणि दुसरा, तिसरा आणि चौथा ऑप्शन जो होता वरीलपैकी नाही असा एक ऑप्शन होता. बट इथे जर दोघांमधलं रिलेशन जे काय आहे दुपटीचं, तर हे दुपटीचं रिलेशन इथे दिसत होतं म्हणून 56 हे याचं बरोबर उत्तर आहे. ओके, त्यानंतर बघा 7वं जे शेवटचं एक आहे, शेवटचं याच्यामध्ये म्हटलं आहे x वजा 2 ला यानं भागलं. आता इथे बघा, इथे आपल्याला खरं तर डायरेक्ट भागाकारच करायचा आहे, म्हणजे इकडे x वजा 2 घ्यायचा भाज्य आणि भाजक इकडे x⁶ ही जी पूर्ण टर्म आहे ती इथे घ्यायची, बरोबर आहे. फक्त भागाकार करताना कधी कधी काय होऊ शकतं हे लक्षात घ्या. इथे x चा 6वा घात आहे आणि इथे x चा 3रा घात आहे. मग ज्यावेळेस आपण या x वजा 1 ला समजा इथे x⁶ पाहिजे म्हणजे x⁵ ने जेव्हा हे करणार तेव्हा वजा 2 x चा 5वा घात हे इकडे येणार आहे. तर ते आपल्याला सलग लिहायचं आहे. डायरेक्ट जो वजा 8 x चा 3रा जो घात आहे तो डायरेक्ट खाली घ्यायचा नाहीये. तो नंतर ज्यावेळेस आपलं x चा घनवाली टर्म जेव्हा येणार आहे तेव्हा त्या टर्मला आपल्याला खाली घ्यायचं आहे. इतकं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, याला मी खरं तर सॉल्व केलेलं आहे. इथे सॉल्व करताना जागा पण अपुरी पडेल. याचं जे बाकी जी होती ती वजा 1 होती. ओके मित्रांनो, बघा हा जो पेपर आहे खरं तर मी कालही पेपर दिला, आजही पेपर दिला. कालच्या मानण्याने आजचा पेपर खूप बरा वाटला. आता खरं तर कसं असतं, जे आपलं पोर्टल जे असतं ते खरं तर जी डिफिकल्टी लेवल किंवा जे इझी ठेवण्याची जी लेवल आहे ती प्रत्येक पेपरसाठी एकच ठेवत असतो. अजिबात आयोग जो आहे त्या हे करत नाही आहे. फक्त आपला काही टॉपिकचा अभ्यास झालेला असतो, काही टॉपिकचा नसतो झालेला. जर झालेल्या टॉपिकपैकी आलं तर आपल्याला पेपर सोपा वाटतो, जर न झालेल्या टॉपिकपैकी आला तर ऑब्व्हियसली आपल्याला कठीण वाटतो. ओके, हे आपल्यावर डिपेंड असतं. बाकी महापरीक्षा पोर्टल जे आहे ते एकच सर्वांना एकच जो क्रायटेरिया आहे तशा पद्धतीने ठेवतो. आणि हो, कालच्या व्हिडिओमध्ये मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं की यावर एकही प्रश्न आलेला नाही, त्यामध्ये संभाव्यता म्हटलेला, तर या पेपरमध्ये संभाव्यतावर एक प्रश्न विचारलेला होता. ओके, तर अशा प्रकारे इकडे 7 जे प्रश्न आहेत आता मी इकडे सॉल्व केलेले आहेत. खरं तर बाकी पण मला द्यायचे होते बट मेमरी बेस मला इतकेच आठवले. बाकीचे आठवतात बट ते टॉपिक वगैरे आठवतात, अर्धवट आठवत आहेत, ऑप्शन्स काही आठवत नाही, असं काही होतं आहे. हे जे 7 विचारलेले आहेत ते एकदम परफेक्ट मला आठवत होते. ओके, आजचा पेपर
त्या मानाने कालच्या पेपरपेक्षा मला तर बराच खूप छान वाटला, सोपा वाटला. आणि खरं तर माझा पेपर जो आहे तो 22 मिनिट आधीच झाला होता आणि 22 मिनिट आधी झाला म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट जो आहे तो इथे 50 क्वेश्चन्स जे होते अरिथमेटिकचे होते आणि 30 जे होते ते सामान्य ज्ञानचे. त्यानंतर 10 जे होते ते इंग्लिशचे आणि 10 जे होते ते मराठीचे. मराठी इंग्लिश तर खूपच सोपं होतं. ओके, फक्त जी अडचण जी होती ती सामान्य ज्ञानमध्ये कोणता टॉपिक विचारू शकतात अजिबात गेस करू शकत नाही. जितका अभ्यास करू तितका कमीच असतो. ओके, सो सामान्य ज्ञानमध्ये थोडंसं गेसने वगैरे एलिमिनेट करून वगैरे करावं लागतं. कधी कधी नशिबाला हे करायला लागतं, कारण इथे कसं आहे की महापरीक्षामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो सर्व प्रश्न जे आहेत ते अटेम्प्ट करा. अगदी शेवटच्या मिनिटामध्ये काही 10-12 प्रश्न राहिलेत तरी पण तुम्ही त्यांना सिलेक्ट तरी ॲटलिस्ट करा जर तुमचा पेपर अटेम्प्ट होत नाही. कारण कसं आहे की 10 जर तसेच सोडून दिले आणि 10 पैकी जर एक जरी बरोबर आला तरी तुमचा जे फायनल जो स्कोअर आहे तो +1 होणार आहे. ओके, सो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे आणि काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा.